आणि तब्बल 7 थरांची यश तुम्हा सर्वांना गोपाळ काल्याच्या शुभेच्छा। आता जे 7 थर बघितले ते खूप चित्तथरारक होते, मला खूप मजा आली। मी स्वतः एक खेळाडू आहे, खूप सिस्टमॅटिकली तुम्ही सगळं मॅनेज केलं, फार मजा आली। आज इथे येऊन तुम्हाला प्रत्यक्ष बघून खूप खूप बरं वाटतंय। सगळे गोविंद दाखल झाले, त्या बाजूला या बाजूला देखील आहे। कृपया सपोर्ट करण्यासाठी मैदानात या। शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, हा संदेश तमाम महाराष्ट्राला आणि जगाला ज्यांनी दिला त्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मानाचा मुद्रा करून आपल्या समोर पहिला गोविंद पथक सलामीसाठी सज्ज होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स क्लब वाडी वरवडे।
खूपच उशीर झाला घरी जायला. रोज छेड करणारा मुलगा आज पण इथे असला तर. ए जानेमन, कुठे चाललीस? येतेस का फिरायला? सोड सोड माझा हात, मी तुझ्या पाया पडते. माझे आई बाबा माझ्या घरी वाट पाहत आहेत. मला जाऊ दे प्लीज प्लीज. अगं चल चल ग, थोडी मजा करू येऊ. धावा धावा कोणीतरी, मला वाचवा येणार धमाच्या तावडीतून. अरे अरे दारा खिडक्या उघड्या ठेवून काय तमाशा पाहताय? वाचवा कोणीतरी. अरे माझ्या जागी जर तुमच्या आया बहिणी असत्या तर असे तमाशा बघत उभे राहिला असता का? अगं कोणी नाही येणार तुला वाचवायला. ही आजूबाजूची लोक फार तर काय करतील, मोबाईलवर शूटिंग करतील, पण तुला ते वाचवायला येणार नाहीत. वाचवा वाचवा मला कोणीतरी. हे देवा, हे दयेच्या सागरा, तू तरी धाव घे माझं रक्षण करायला. तू तरी धाव घे, तू तरी धाव घे, तू तरी धाव घे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय उठ बालिके उठ. अगं या कलियुगात तुझं रक्षण करायला ना मी येणार, ना छत्रपती शिवाजी महाराज जन्मणार, ना धर्मवीर आनंद दिघे जन्मणार. या कलियुगात तुझ्या अब्रूचं रक्षण तुलाच करावं लागेल. या नेत्यांच्या ओझ्याखाली जमलेली ही तपास यंत्रणा, न्याय व्यवस्थेकडून होणारी दिरंगाई, यामध्ये तुझ्यासारख्या पीडितांना न्याय मिळेल असं वाटत नाही. आणि हा समाज दार खिडक्या उघडी टाकून तुझ्या अब्रूची नंतर वेशीवरती टाकताना पाहिजे. मोबाईलवर शूटिंग करे, पण हे भेकड लोक तुझ्या मदतीला धावणार नाही. उठ बालिके उठ. स्वरक्षणासाठी घे दुर्गेचा अवतार, घे हातात शस्त्र, डोळ्याला दिली आणि कल्या दुष्करांचा नाश. जय वेतोबा महिला गोविंदा पथक वेता बांबाडे यांच्यासाठी खास नीलमताई आपला सन्मान करण्यासाठी येत आहे. वाफोली गोविंदा पथकासाठी जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर सलामी वाफोलीतील.
पदक की प्राप्ति हुई। मैं बहुत ज़्यादा खुश हूँ पहली बार यहाँ पे आकर। सबसे ज़्यादा मैं शुक्रिया कहना चाहूँगी श्री नारायण रानी जी का, जिन्होंने मुझे आमंत्रित किया, नीलेश रानी जी का, साथ ही साथ चला ही शेवटची संधी आहे, यानंतर संधी नसेल सलामीसाठी शेवटची संधी. जयकुंटेश्वर गोविंदा पथक देवगड, गोविंदा पथक जामसंडे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत सन्माननीय निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेत साकार होत आहे कुडाळ मालवण दहीहंडी उत्सव 2024. सांगतेच्या दिशेने आपण जातोय. कृपया बांधा गोविंदा पथक, आपल्याला विनंती आहे, आपली सलामी झालेली आहे यापूर्वी. बांधा गोविंदा पथक शेवटच्या अंतिम क्षणाकडे जात आहोत. भारतीय जनता पार्टी आणि कुडाळ शिवसेना पुरस्कृत कुडाळ मालवण दहीहंडी उत्सव 2024च्या सांगतेच्या क्षणाकडे आपण जात आहोत. गोविंद पथक शिवगर्जना बांधा. कृपया इतर गोविंद पथकाला विनंती आहे, कृपया आपण सलामी द्यायची नाहीये. इतर गोविंद पथक कृपया सहकार्याची अपेक्षा करतो. शेवटची संघ पथक आयोजकांना विनंती आहे, आपले कार्यकर्ते कृपया त्यांची समजूत करायची आहे. कृपया खाली राहा आणि सर्वांना दिसेल असं आपण सहकार्य करूया. पण जय वेतोबा गोविंदा पथक 7 थरांची सलामी देते. मित्रांनो हॅलो, सहकार्य करा. हे तिघे जण कृपया सहकार्य करा, अपेक्षा आहे. अंतिम क्षणाच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. जय वेतोबा गोविंदा पथक तमाम सिंधुदुर्ग वासियांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत मालवण कुडाळ दहीहंडी उत्सव दहीहंडी फोडतोय. सगळ्यांच्या नजरा टिपला जातोय. Thank you.